आज नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि वाहनतळ इमारतीचं भूमिपूजन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलंय। या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलंय। कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात खरं, पण नाशिक कोर्टाची इमारत बघितलीच पाहिजे असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलंय। तसेच या कार्यक्रमात बोलत असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी उद्धव ठाकरे यांची आठवण देखील काढली। माहिती झालो त्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेला पहिला कार्यक्रम माझा महाराष्ट्रात नाशिकला झाला आणि त्यावेळेला माननीय उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते आणि ठाकरे साहेबांनी भाषणात म्हटलं, आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या बिल्डिंगचं उद्घाटन आपण गवई साहेबांच्या हस्ते करतो, भूमिपूजन गवई साहेबांच्या हस्ते करतो। या बिल्डिंगचं उद्घाटन सुद्धा त्यांच्याच हस्ते 2025 आपण करू आणि खरोखर हा एक चांगला योगायोग आहे की या बिल्डिंगचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली। त्याच अतिशय सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळते। तर उद्धव ठाकरे यांनी भूमिपूजनावेळी अपेक्षा व्यक्त केली होती की उद्घाटन कार्यक्रमाला आपण दोघे उपस्थित राहू असं त्यांनी म्हटलं होतं, पण योग नव्हता असं देखील सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलंय। दरम्यान उद्धव ठाकरेंबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलेल्या या वक्तव्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।